वेलकम ऑल सगळ्यांचं आपल्या हायपरबोलाच्या थर्ड पार्टमध्ये खूप स्वागत आहे. बघा ऑलरेडी आपले पहिले 2 पार्ट झालेले आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण पहिला हायपरबोला डिस्कस केला. दुसऱ्या पार्टमध्ये आपण दुसऱ्या हायपरबोलाचे फीचर्स आणि बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी कव्हर केल्या. आता या थर्ड पार्टमध्ये म्हणजे हायपरबोलाच्या तिसऱ्या पार्टमध्ये एक छोटासा आपला हायपरबोला अजून एक बाकी आहे. त्याचे खूप फीचर्स नाहीये, ते बघून घेऊ. रेक्टँग्युलर हायपरबोला. तर बघा, व्हॉट इज रेक्टँग्युलर हायपरबोला? ज्याच्यामध्ये ए इज इक्वल टू बी असेल, म्हणजे ट्रान्सव्हर्स ऍक्सिस इज इक्वल टू कॉन्ज्युगेट ऍक्सिस असेल असा. म्हणजे ए डॅश आणि हा बी बी डॅश. म्हणजे हे जे डिस्टन्स आहे ना तेच एवढा. ते इथे तरी कमी दिसतंय अंदाजे काढलेले म्हणून. ठीक आहे, इथे आपण नीट करून घेऊया. एक मिनिट. हा, डायरेक्ट्रिक्स मी काढलेल्या नाहीये. जे जे महत्वाचं दाखवायचं इथे डायरेक्ट्रिक्स आहेतच. तर ज्याच्यामध्ये हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स इक्वल आहे ना, तर त्याला म्हणायचं रेक्टँग्युलर हायपरबोला. त्याचं इक्वेशन असतं एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इज 1. चुकून मी बी स्क्वेअरच्या जागी ए स्क्वेअर लिहिलेलं नाहीये. का? कारण बी इज इक्वल टू ए आहे, म्हणून बी च्या जागी आपण ए लिहू शकतो. म्हणजेच काय तयार झालं? एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज ए स्क्वेअर. इथपर्यंत कळलं? मग आता या हायपरबोलाची इसेंट्रिसिटी किती? तर इसेंट्रिसिटीच्या फॉर्म्युल्यात आपण टाकून बघू. रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन ए. सो ई काय होईल? रूट ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन ए. का बरं? बी स्क्वेअर इज ए स्क्वेअर आहे म्हणून. मग किती येईल? 2a स्क्वेअर अपॉन ए रूट 2a अपॉन ए. म्हणजे इसेंट्रिसिटी आपल्याला मिळाली रूट 2. मग ज्या हायपरबोलाची इसेंट्रिसिटी रूट 2 असेल ना, तो डायरेक्ट त्याच्यात ए इज इक्वल टू बी लिहून टाकायचं. म्हणजे असे एमसीक्यूज पण खूप आहेत. तुम्ही जर तुमच्या बुक्समध्ये आपल्या बघितल्या कुठल्या कुठल्या बुक्समध्ये, तर याच्यावर एमसीक्यू, PYQ मध्ये बघितलं तरी पण याच्यावर एमसीक्यू आहे की एखाद्या हायपरबोलाची इसेंट्रिसिटी रूट 2 आहे, तर इक्वेशन ऑफ हायपरबोला. तर मग ज्याच्यात ए इज इक्वल टू बी आहे ते घ्यायचं. ठीक आहे, तो आपला हायपरबोला राहणार आहे. एकदम सोपा आहे. व्हेन ए इज इक्वल टू बी देन दॅट हायपरबोला इज कॉल्ड ॲज अ रेक्टँग्युलर हायपरबोला. ठीक आहे, चलो आता आपण बघणार आहोत आज पुढचा पॉइंट महत्वाचा. ओके, एकदम इम्पॉर्टंट टाइप, एकदम इम्पॉर्टंट थिअरी. तर ह्या ज्या दोन्ही हायपरबोला आपण बघितले, यांचे पॅरामेट्रिक इक्वेशन, इक्वेशन ऑफ टँजंट ॲट अ पॉइंट, कंडिशन ऑफ टँजन्सी आणि फ्रॉम द पॉइंट इक्वेशन ऑफ टँजंट. तर बघा, पहिले पॅरामेट्रिक इक्वेशन्स दोघांचे नीट लक्ष द्या. आता ही जी थेअरी ना, ही फक्त तुम्हाला लर्न म्हणजे लक्षातच ठेवायची आहे. तुम्हाला याचे प्रूफ्स वगैरे आपल्याला काहीही ते आता सध्या गरज नाहीये त्याची. तर पॅरामेट्रिक इक्वेशन बघा, पहिल्याचं आहे एक्स इज ए सेक थिटा आणि वाय इज बी टॅन थिटा. तर पॅरामेट्रिक म्हणजे काय की एक्स आणि वाय एका तिसऱ्या व्हेरिएबल मध्ये एक्सप्रेस जेव्हा केलेलं असतं तेव्हा त्यांना आपण काय म्हणतो? पॅरामेट्रिक इक्वेशन्स ऑफ हायपरबोला. ठीक आहे, त्याच्यानंतर पहिले आपण पहिल्याचं बघून घेऊ, मग दुसऱ्याकडे जाऊ. इक्वेशन ऑफ टँजंट ॲट अ पॉइंट टू द हायपरबोला. थोडं इकडे सरकवते म्हणजे मग इकडे आपण डिस्कस करू. ॲट अ पॉइंट, समजा हा हायपरबोला आहे, त्याच्यावर एक पॉइंट आहे Px1, y1. तर या पॉइंटला इक्वेशन ऑफ टँजंट काय असेल? सो ॲट अ पॉइंट इक्वेशन ऑफ टँजंट असते x(x1) अपॉन ए स्क्वेअर मायनस y(y1) अपॉन बी स्क्वेअर इज 1. ॲट अ पॉइंट याचा अर्थ कळतोय ना सगळ्यांना? म्हणजे पॉइंट जो आहे तो हायपरबोलावर लाय होतो. ठीक आहे, मग इक्वेशन ऑफ टँजंट इन पॅरामेट्रिक फॉर्म काय होईल? ह्या
x1 म्हणजे हा जो पॉइंट दिलेला, हा जर पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये दिला असेल तर x1 च्या जागी टाकायचं a sec थीटा, बघा a sec थीटा अपॉन a स्क्वेअर. y1 च्या जागी टाकायचं b tan थीटा अपॉन b स्क्वेअर इज 1. b a a कॅन्सल. सो x अपॉन a sec थीटा मायनस y अपॉन b tan थीटा इज 1. हे काय झालं? इक्वेशन ऑफ टँजंट इन पॅरामेट्रिक फॉर्म. बघा आता अगेन हे जर तुम्ही लक्षात ठेवलं ना, कोणतं इक्वेशन ऑफ टँजंट ऍट अ पॉइंट, तर तुम्हाला हे लर्न करण्याची गरज नाहीये. मग काय करावं लागेल? फक्त एक्सच्या जागी x1 च्या जागी हे टाका, y1 च्या जागी हे टाका, लगेच पॅरामेट्रिक फॉर्म मिळून जातो. क्लिअर? आता पुढचा पॉइंट आहे कंडिशन ऑफ टँजन्सी फॉर द फर्स्ट हायपरबोला. बघा, कंडिशन ऑफ टँजन्सी म्हणजे काय? एखादी लाईन y इज इक्वल टू mx प्लस c, हा, आणि x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर मायनस y स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इज 1. मग ही जी लाईन आहे ही या हायपरबोलाला टँजंट आहे की नाहीये, त्याला म्हणायचं कंडिशन ऑफ टँजन्सी. म्हणजे टँजंट असेल तर त्याच्यासाठी काय कंडिशन आहे? आता बघा, तुम्हाला रॅन्डमली एखादी लाईन दिली आणि एखादा हायपरबोला दिला, तर आपण असं काही ग्राफ काढून चेक नाही करणार ना ती लाईन आहे की नाही टँजंट. तर त्याच्यासाठी कंडिशन ऑफ टँजन्सी काय आहे? बघा, सी स्क्वेअर इज ए स्क्वेअर एम स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सी कोणता घ्यायचा? तर वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी मधला सी घ्यायचा, तो LHS होईल. RHS ए स्क्वेअर टाका, लाईनचा स्लोप टाका, मायनस बी स्क्वेअर घ्या. हे LHS इज इक्वल टू RHS सॅटिस्फाय झालं तर लाईन काय असेल? हायपरबोलाला टँजंट असेल. नाही झालं, LHS इज नॉट इक्वल टू RHS, देन लाईन इज नॉट अ टँजंट टू द हायपरबोला. क्लिअर? समजलंय हे सगळ्यांना? कंडिशन ऑफ टँजन्सीचे एक्झाम्पल्स भरपूर असतात एक्झामला. ओके, आता बघा, कंडिशन ऑफ टँजन्सी इलिप्स साठी काय होती? सी स्क्वेअर इज ए स्क्वेअर एम स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, एवढाच डिफरन्स आहे इलिप्सच्या कंडिशन ऑफ टँजन्सी मध्ये आणि हायपरबोलाच्या कंडिशन ऑफ टँजन्सी मध्ये. ठीक आहे, तर हे सर्व पॉइंट झाले फर्स्ट हायपरबोलासाठी. स्क्रीनशॉट तुम्ही घेतला असेल असं मी कन्सिडर करते. आता सेकंड हायपरबोला बघा, म्हणजे व्हर्टिकल उभा हायपरबोला. त्याचे पॅरामेट्रिक इक्वेशन काय? ए टॅन थीटा सेक, फक्त टॅन आणि सेक इंटरचेंज होणार आहे. ठीक आहे, ए टॅन थीटा बी सेक थीटा. तुम्ही जर हा पॉइंट त्या इक्वेशन मध्ये टाकला ना हायपरबोलाच्या, तर तो बरोबर सॅटिस्फाय करतो. म्हणजे मग आपल्याला कळतं की आपलं जे पॉइंट आहे तो राईट आहे, कारण सॅटिस्फाय करतो तो. इक्वेशन ऑफ टँजंट ऍट अ पॉइंट टू धिस हायपरबोला, म्हणजे सेकंड हायपरबोलाला आपण कुठे पण जी इक्वेशन ऑफ टँजंट काढू, डायरेक्ट्रिक्स इथे आहेच, मी टँजंट दाखवली म्हणून डायरेक्ट्रिक्स नाही दाखवलं, तो टँजंट मेन डिस्कस करायचं. तर या इक्वेशन ऑफ टँजंट काय येईल? y1 अपॉन बी स्क्वेअर मायनस x1 अपॉन ए स्क्वेअर इज 1. उलट याचं आणि याच्यात बघा काय डिफरन्स आहे, फक्त मायनसने मल्टिप्लाय केलं. जसं की याच्या इक्वेशन मध्ये इकडे इक्वल टू प्लस आहे, इक्वल टू -1 आहे, तर त्या मायनसने मल्टिप्लाय केलं की आपल्याला हे इक्वेशन मिळतं. अगेन पॅरामेट्रिक इक्वेशन कसं मिळेल बघा, तेव्हाच आधी पण डिस्कस केलं. y1 च्या जागी हा टाका, बी सेक थीटा, एक बी कट होईल. x1 च्या जागी ए टॅन थीटा, एक ए कट होईल. म्हणजे काय तयार झालं? y सेक थीटा अपॉन बी मायनस एक्स टॅन थीटा अपॉन ए इज 1. आणि पुन्हा इक्वेशन ऑफ टँजन्सी म्हणजे एखादी लाईन या सेकंड हायपरबोलाला टँजंट आहे की नाहीये, कसं ओळखायचं? सी स्क्वेअर इज बी स्क्वेअर एम स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. परत बघा, याच्यात आणि याच्यात काय डिफरन्स आहे? ए स्क्वेअर बी स्क्वेअर इंटरचेंज झाले. डिफरन्स लक्षात ठेवत जा, असं बघायचे दोन्ही पण. डिफरन्सने बरोबर गोष्टी लक्षात राहतात तुम्हाला, खूप लर्न करण्याची गरज पडतच नाही. हे झाले सगळे पॉइंट. आता फ्रॉम द पॉइंट इक्वेशन ऑफ टँजंट, फ्रॉम द पॉइंट इक्वेशन ऑफ टँजंट,
मग आता बघा ऍट द पॉइंट अँड फ्रॉम द पॉइंट काय फरक आहे. ऍट द पॉइंट म्हणजे पॉइंट हा हायपरबोला वर आहे. फ्रॉम द पॉइंट म्हणजे पॉइंट हा हायपरबोलाच्या बाहेर आहे. म्हणजे हे असं. फ्रॉम द पॉइंट वी कॅन ड्रॉ 2 टँजेंट्स. ठीक आहे. तर त्यांचं इक्वेशन कसं असतं. y इज इक्वल टू एम एक्स प्लस मायनस रूट ए स्क्वेअर एम स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. काय केलं एकदम इझी आहे. y इज एम एक्स प्लस सी असते ना लाईन आपली जनरल. तर त्या c च्या जागी फक्त ही कंडिशन ऑफ टँजन्सी टाकली म्हणजे c ची व्हॅल्यू टाकली प्लस मायनस. मग तसंच तुम्ही इथे सांगा दुसऱ्या हायपरबोलाला फ्रॉम द पॉइंट इक्वेशन ऑफ टँजंट काय y इज एम एक्स प्लस मायनस रूट बी स्क्वेअर एम स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. एकदम एकदम सोपं. सी च्या जागी कंडिशन ऑफ टँजन्सी टाकायची बस, बाकी काही नाही. म्हणजे आपल्याला लगेच मिळेल फ्रॉम द पॉइंट इक्वेशन ऑफ टँजंट. ठीक आहे. आता हे सगळे पॉइंट्स आपले कव्हर झाले. टँजंटचे पॅरामेट्रिक इक्वेशन सगळं कव्हर झालं. ठीक आहे. हा आपला इथे पॅराबोला संपलेला आहे. आता ह्याच्यानंतर आपण काही क्वेश्चन्स घेऊ पुढच्या व्हिडिओमध्ये महत्वाचे आणि पुढचा चॅप्टर चालू करू. तर तुम्हाला आता अजून कोणता चॅप्टर पाहिजे आहे मला ना एकदा कमेंट सेक्शनमध्ये टाका. जेईसाठी बोर्ड्सचे तर मी टाकणारच आहे. बोर्ड्ससाठी जेईसाठी किंवा सीईटीसाठी सीईटीच्या वेळेस पण आपण लाईव्ह खूप जास्त घेणार आहोत. बोर्डसाठी जेईसाठी सीईटीसाठी तुम्हाला अजून कोणता चॅप्टर बघायला आवडेल व्हिडिओमध्ये हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये टाका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या.